नमस्कार. आम्ही इथे गिरगाव शोभायात्रेत आलोय. गुढीपाडव्याची नवीन सुरुवात, आज पहिल्या दिवसाची सुरुवात अशी कमाल झाली. वेगळी एनर्जी, एक वेगळी वाईब आहे आणि आम्ही तिघांनी खूप एन्जॉय केलंय आणि आम्ही त्याबद्दलच गप्पा मारत होतो. असं ऍक्च्युली मी गिरगावचाच आहे, त्यामुळे मी यांना सांगत पण होतो मी कसं गिरगावात लहानाचा मोठा झालो. इथे बाजूला आर्यन शाळा, सो मजा येते. माझं पहिलंच वर्ष आहे या शोभायात्रेला आणि खूप वर्ष ऐकलं होतं या शोभायात्रेबद्दल. ओरिजिनल शोभायात्रा पहिली सुरू कुठे झाली असेल तर ती इथे झाली असेल असं म्हणतात आणि आज स्वतः येऊन पाहिल्यानंतर खरंच भारावून गेलोय, कारण की इतकी सगळी मराठी लोक एक मराठी सण साजरा करायला इतक्या उत्साहाने इथे एकत्र आले होते हे बघून खरंच खूप छान वाटलं. आणि आपली मराठी परंपरा, आपली संस्कृती अशाच उत्साहाने आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे आणि अशीच ती सांभाळली पाहिजे. माझं पण पहिलंच वर्ष इथे येण्याचं. मी नाशिकचं असल्यामुळे सणाला नेहमी नाशिकलाच असतो मी, पण यंदा म्हटलं आपण जाऊन बघूया. ज्या गुढीपाडव्याचं, ज्या शोभायात्रेचं एवढं कौतुक आणि जेवढा अभिमान आहे, तर त्यात सामील होणं आणि ती संधी आली आहे आणायचं चालून, तर आपण जायलाच हवं म्हणून आलोय. आणि एवढी मराठी लोक, म्हणजे खरं तर ह्याचं फार कौतुक नाही वाटलं पाहिजे आपल्याला महाराष्ट्रात, मुंबईत राहून. पण परवा मी जेव्हा मरीन्सला आलो, तुम्ही सहज असाल, तर मी माझ्या बायकोला म्हणालो, पण असे मराठी लोक खूप कमी वाटतात आजूबाजूला, हे वातावरण आपलं वाटत नाही. आणि कट टू 2 दिवसानंतर इथे आलो आणि एवढं सगळं असतं, तर मला खूप म्हणजे अचानक ऑक्सिजन मिळाल्यासारखं वाटलं मला ते. आणि फार हे राहिलं पाहिजे असंच, पुढच्या पिढ्यांपर्यंत ते गेलं पाहिजे, कारण की आपण फक्त हा सण नाही तर संस्कृती पुढे नेत असतो या निमित्ताने, तर हे कायम होत राहिलं पाहिजे. आणि मला वाटतं यात सहभागी सुद्धा तुम्ही झालं पाहिजे. अंकल सर, तुम्ही तो बोलतो मी गिरगावातला Yes, sir. आर्यन शाळा तुमची आहे, Yes, sir. तर तुमची आठवण काय असणार? खूप आठवण आहेत, म्हणजे मला अजूनही इथे असतो मी, त्यामुळे अशी आठवण म्हणजे अगणित आठवणी आहेत. म्हणजे एखादी बोलतात ना, एक चांगली गोष्ट अशी आहे की मी या शोभायात्रेत आधी म्हणजे मी ऑर्गनायझेशन टीम मध्ये पण असायचो. माझे खूप सारे मित्र पण मला भेटले, पण आज मी स्टार प्रवाहाच्या निमित्ताने एका वेगळ्या स्वरूपात आलोय. त्यामुळे त्यावेळेस असं मी बघायचो की ट्रक्स मध्ये वगैरे सगळे सेलिब्रिटीज वगैरे यायचे, सो मला मस्त वाटायचं. आणि आज एका वेगळ्या स्वरूपात आलोय, त्यामुळे एक वेगळा उत्साह आणि वेगळी वाईब येते. आज वेगळे आज प्रेक्षक तुम्हालाच बघताय. आज सगळे तुला शाहरुख म्हणून आवाज येतो रे. काय कसं वाटतं, कसं फील होतं आज? चांगलं फील होतंय एका मोठ्या लेजंड बरोबर हे करणं. मस्त वाटतं, छान. सर, तुमची काय आठवण, म्हणजे काय पाडव्यातली? पाडव्याची आठवण तर मी माझं सगळं बालपण माझ्या गावी गेलं. सो पारंपरिक पद्धतीने घरात गुढी उभारणं आणि बाकी सगळं पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे सगळं केलं जायचं. पण हे पहिलं वर्ष आहे माझं इथे गिरगावात यायचं आणि छान वाटतं या सगळं उत्सव. सर, तुमचं? नाही, जसं मी म्हणालो, नाशिकमध्येच लहानपणापासून घरची गुढीच असायचं. सकाळपासून ती म्हणजे आदल्या रात्रीपासूनच ती प्रॉपर काठी शोधून ठेवा, मग ती बांधायची. ती वडिलांकडनं मी शिकलो, कारण ती ऍटलिस्ट हवा आला, वारा, काही वादळ आलं तरी ती पडली नाही पाहिजे, अशा पद्धतीने ती बांधायला हवी. इथपासून ते आत्ता नवीन आता त्या गुढीला साडी नेसवण्याची एक वेगळी पद्धत आली आहे, तर तिथपर्यंत सगळं आता बघतोय. आणि हे तर पहिलं वर्ष, खरं तर मी घराबाहेर आहे आता, पण हा आनंद पण काहीतरी वेगळाच आहे. पुढच्या वर्षी मी घरच्यांना घेऊन इथे ही दाखवायला. थँक्यू. धन्यवाद.